सो हॅलो एव्हरीवन, हा व्हिडिओ असणार आहे आपल्या जेईच्या जोसा काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग. तर सगळ्यात पहिली स्टेप असते आपली एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी म्हणजे काय? जर तुम्ही मेन्स क्लिअर केली असेल तर तुम्ही एलिजिबल होता NITs आणि IIITs साठी ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटसाठी. आणि जर तुम्ही जेई ॲडव्हान्स क्वालिफाय केली असेल तर तुम्ही एलिजिबल होता IITs साठी. नेक्स्ट स्टेपमध्ये आपलं येतं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला तुमचे जेईचे क्रेडेन्शियल्स यूज करायचे असतील. नेक्स्ट वी आर हॅव्हिंग चॉईस फिलिंग. चॉईस फिलिंगमध्ये ज्या कॉलेजेसमध्ये तुम्ही फिट इन होताय आणि ज्या NITs, IIITs आणि IITsला तुम्हाला फिल इन करायचं आहे, एक प्रिपेअर्ड सिक्वेन्शियल लिस्ट तुम्हाला पुट करायला लागते. त्याच्यानंतर ना आपलं असतं चॉईस लॉकिंग. चॉईस लॉकिंग करायच्या वेळेस कधी पण तुमचे जे ऑप्शन्स असतात त्याला लॉक करू नका, कारण की जर तुम्ही एकदा तुमचे ऑप्शन्स लॉक केले तर नंतर ना परत चेंजेस करता येत नाही. वन्स चॉईस फिलिंग इज डन, त्याच्यानंतर ना आपले असतात मॉक अलॉटमेंट राऊंड्स. सो मॉक अलॉटमेंट राऊंड्समध्ये आपण कुठल्या NIT किंवा कुठल्या IIT किंवा कुठल्या IIIT साठी फिट इन होतंय किंवा कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट होतंय हे आपल्याला समजतं आणि कुठल्या राऊंडपर्यंत अलॉट होईल हे आपण मॉक राऊंड्समध्ये जाणून घेऊ शकतो. सो आफ्टर द मॉक अलॉटमेंट राऊंड, नेक्स्ट राऊंड असणार आहे आपलं चॉईस लॉकिंगचं. सो चॉईस लॉकिंगच्या केसमध्ये तुम्ही जी पण तुमची प्रिफर्ड लिस्ट असेल किंवा जर काही मायनर चेंजेस असतील अकॉर्डिंग टू मॉक अलॉटमेंट तर त्या चेंजेस तुम्ही करू शकता. वन्स द चॉईस लॉकिंग इज डन, तेव्हा तुमचे मेन जोसाचे राऊंड चालू होतात. टोटल 6 राऊंडमध्ये आपल्या जोसाचे राऊंड्स होतात. राऊंड्समध्ये आपल्याला जे अलॉटमेंट होते त्याच्यानंतर ना आपलं सीट अलॉटमेंट स्टार्ट होतं. सीट अलॉटमेंटमध्ये जी सीट तुम्हाला भेटली असेल, जर ती सीट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही त्या इन्स्टिट्यूटला जाऊन विदिन गिवन टाइम पिरियड तुम्हाला ती सीट एक्सेप्ट करावी लागते. इफ तुम्ही त्या चॉईस सोबत सॅटिस्फाईड नाही आहात आणि तुम्हाला पुढच्या राऊंड्समध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही फ्लोटचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला ती सीट सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. इफ त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला एका बेटर ब्रांचसाठी ऑप्ट करायचं असेल तर तुम्ही स्लाइडचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. हे झाले आपले 3 सीट अलॉटमेंटचे ऑप्शन्स. वन्स द सीट अलॉटमेंट इज डन, तुम्हाला एक सीट एक्सेप्टन्स फी पेमेंट करावी लागते, ज्याच्यामध्ये ती अमाऊंट 15,000 to 35,000 मध्ये रेंज करते डिपेंडिंग अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी. वन्स द फी पेमेंट इज डन, त्याच्यानंतर ना आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रोसेस असणार आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्या पण नेसेसरी डॉक्युमेंट्स असणार आहेत डिपेंडिंग अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला रिगार्डिंग इन्स्टिट्यूटला कॅरी करावं लागतं, जिथं त्या डॉक्युमेंट्सचं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं आणि ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोडही करावे लागतात. वन्स ऑल दी राऊंड्स आर कम्प्लिटेड, शेवटी आपला असतो CSAB राऊंड. CSAB राऊंड म्हणजे आपला इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. CSAB राऊंडसाठी फक्त NITs, IIITs आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स ॲप्लिकेबल असतात. सो जरी तुमचा रँक खूप कमी असेल तरी तुम्ही NITs आणि IIITs मध्ये जाऊ शकता. सो CSAB राऊंडसाठी फॉर्म फिल करायला बिलकुल पण विसरू नका. अजून जर ह्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशनल कंटेंटसाठी व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करायला बिलकुल पण विसरू नका. आणि campusdekho.ai ला नक्कीच फॉलो करा. थँक्यू सो मच.